हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश विथ अजित येवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज इंग्लिश ग्रामर डे 32 यात आपण बघणार आहोत चेंज द व्हॉइस. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की इंग्लिश ग्रामरमधील हा एक अत्यंत महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक आहे. तर प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला चेंज द व्हॉइस संदर्भात ग्रामरमध्ये वाक्य विचारलेलं असतंच. मग हा टॉपिक अनेकांना खूप अवघड आहे असं वाटतं, पण आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ॲक्च्युली व्हिडिओ पाहतानाच तुम्हाला लक्षात येणार आहे की हाऊ सिम्पल द टॉपिक चेंज द व्हॉइस इज. बघा, वाक्याचं व्हॉइस बदलणं किती सोपं आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता लक्षात येणार आहे. बघा, आजचा टॉपिक सुरू करूया, ज्याचं नाव आहे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस म्हणजेच काय? प्रयोग बदला. प्रयोग बदला हा व्याकरणातील प्रयोग आहे, लक्षात घ्या बरं का. हा प्रयोग शाळेतील नाहीये. प्रयोगशाळेतील प्रयोगाला एक्सपेरिमेंट असं संबोधलं जातं आणि हा ग्रामरमधील व्याकरणातील जो प्रयोग आहे त्याला व्हॉइस असं म्हणतात. तर आपल्याला दिलेल्या वाक्याचा व्हॉइस बदलायचा असतो. मग वाक्याचा व्हॉइस कसा बदलायचा हे पाहण्यापूर्वी वाक्य किती व्हॉइसमध्ये लिहिले जाऊ शकतात त्याचा आपण विचार करूया. तुमच्यापैकी अनेकांना माहीतही असेल की ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. बघा, एक एक्झाम्पलमधून हे तुमच्या लगेच लक्षात येईल की व्हॉइस कसे आपण ओळखू शकतो. एक्झाम्पल आहे पहा, राम किल्ड रावण. हे सेंटेन्स आहे. हे वाक्य कोणत्या व्हॉइसमध्ये आहे आणि आणखी कोणत्या व्हॉइसमध्ये लिहिता येऊ शकतं ते आपण आता या ठिकाणी पाहू आणि ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस या दोन्हीतील फरक लक्षात घेऊ. बघा, आता राम किल्ड रावण या वाक्याचा अर्थ काय होतो तो बघा बरं का आता. कारण आपल्याला वाक्याचा व्हॉइस कोणता आहे हे ओळखण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहा, जर दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असेल तर समजायचं हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस ज्याला मराठीत म्हणतात कर्तरी प्रयोग. पहा, कर्तरी त्यातच शब्द आलाय कर्ता. ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आहे त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग. आणि ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्म आहे त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग. बघा, कर्मणी म्हणजे यात कर्म हा शब्द आलाय ना, म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्माला महत्त्व दिलेलं आहे, जे वाक्य कर्माने सुरू होतंय त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. तर मग या वाक्यात सुरुवातीला काय आलंय ते आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. मग आपण समजू शकतो की हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. रामाने रावणाला मारले. क्रिया आहे मारण्याची. तर मारण्याची क्रिया दर्शवणारा कोणता शब्द आहे? किल्ड. ओके, किल्डचा अर्थ आहे मारले किंवा ठार केले. तर क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे तो आहे क्रियापद. माहितीच आहे ना तुम्हाला. म्हणजे किल्ड हा शब्द या वाक्यातील क्रियापद आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हर्ब म्हणतो. पहा, आपल्याला ओळखायचं काय वाक्यातला कर्ता सुरुवातीला आलाय की कर्म सुरुवातीला आलेला आहे. मग आता क्रियापद सर्वात अगोदर ओळखणं ही पहिली गरज आहे. क्रियापद आहे मारले. मग आता क्रिया करणारा जो असतो ना त्याला म्हणतात कर्ता. वाक्यातील क्रिया करणारा कर्ता. मग इथं मारण्याची क्रिया आहे. ही मारण्याची क्रिया करणारा कोण आहे बरं? रामाने रावणाला मारले. मारण्याची क्रिया करणारा कोण आहे? राम. रामाने मारले ना, मग ही मारण्याची क्रिया करणारा राम आहे आणि क्रिया करणाऱ्यालाच आपण काय म्हणतो? कर्ता. म्हणजेच राम हा या वाक्यातील कर्ता आहे. ठीक आहे. आता कर्म काय वाक्यात ते पण आपण शोधूया. लक्षात ठेवा, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं. मग या ठिकाणी मारण्याची क्रिया कुणावर घडलेली आहे? रामाने रावणाला मारले. मारण्याची क्रिया रावणावर घडलेली आहे. म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडली ते कर्म असतं. म्हणजेच रावण हे या वाक्यातील कर्म आहे. ठीक आहे. आपल्याला व्हॉइस ओळखण्यासाठी त्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आहे की कर्म आहे हे बघावं लागेल. म्हणून आपण या वाक्यातील हे सर्व घटक ओळखलेले आहेत. नाहीतरी आपल्याला व्हॉइस बदलताना हे सर्व घटक ओळखता येणं ही फर्स्ट नेसेसिटी आहे, पहिली गरज आहे. त्यामुळे आपल्याला अगदी डिटेलमध्ये पाहायचं आहे वाक्यातील हे जे सेंटेन्स एलिमेंट्स आहेत, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच अनुक्रमे
कर्ता क्रियापद कर्म पूरक कसे ओळखायचे हे आपण बघणारच आहोत. आत्ता आपण बघणार आहोत वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. मग बघा या वाक्याच्या सुरुवातीला कोणता घटक आलेला आहे, कर्ता आलाय की कर्म आलाय. सुरुवातीला काय आहे, कर्ता आहे. आणि ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस. लक्षात घ्या. ठीक आहे, सुरुवातीला कर्ता आला म्हणजे हे वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोगातील. आता हेच वाक्य अर्थ आणि काळ न बदलता आणखी एका पद्धतीने लिहिता येऊ शकतं. ते कसं बघा. रावण वॉज किल्ड बाय राम. हे वाक्य आहे. अर्थ काय होतो बघा, रावण रामाकडून मारला गेला. इथं दिलेलं वाक्य होतं रामाने रावणाला मारले आणि रावण रामाकडून मारला गेला. अर्थ बदललेला आहे का? ऑब्व्हियसली नाही. अर्थ बदललेला नाहीये आणि काळ सुद्धा बदललेला नाहीये. मग आता या वाक्यात काय बदललं नेमकं? या वाक्याच्या सुरुवातीला राम हा कर्ता आलेला होता आणि या वाक्याच्या सुरुवातीला काय आला पहा शब्द, रावण. आणि आपल्याला माहितीच आहे की रावण हा शब्द काय आहे, कर्म आहे. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं ना. रावण रामाकडून मारला गेला, मारण्याची क्रिया आहे. ही मारण्याची क्रिया करणारा राम हा कर्ता आहे आणि मारण्याची क्रिया ज्याच्यावर झाली ते कर्म असतं ना. मग मारण्याची क्रिया रावणावर झाली म्हणजे रावण हा काय आहे वाक्यातील कर्म. आणि वाक्याच्या सुरुवातीला कर्म असेल तर ते असतं पॅसिव्ह व्हॉइस. आलं लक्षात? आहे ना, सिंपल आहे ना. आयडेंटिफाईंग द व्हॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचं व्हॉइस अशा पद्धतीने आपण ओळखायचं असतं. सुरुवातीला कर्ता असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि सुरुवातीला कर्म असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. हे व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे चेंज द व्हॉइस. व्हॉइस बदला म्हणजेच दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करावं लागतं. जर दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करावं लागतं. असं आपल्याला व्हॉइस चेंज करायचा असतो. आणि मग आता आपण बघणार आहोत टप्प्याटप्प्याने, अगदी तपशीलवार बघणार आहोत बरं का. मग आता व्हॉइस बदलण्यासाठी आपल्याला दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक हे 4 घटक ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता वाक्यातील हे घटक कसे ओळखायचे तेच आपण पाहणार आहोत. हे समजलंय तुम्हाला? वाक्याच्या सुरुवातीस कर्ता असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस, वाक्याच्या सुरुवातीस कर्म असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण बघणार आहोत की दिलेल्या वाक्याचं व्हॉइस बदलताना वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक कसे ओळखायचे बघा. खूप महत्वाचं आहे बरं का. असं नाहीये की दिलेल्या वाक्यातील शब्द इकडचे तिकडे केले, काही मध्ये कुठंतरी बाय लिहिला झालं उत्तर. असं नाही. सिस्टमॅटिकली सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित ग्रॅमॅटिकली करेक्ट जमल्या पाहिजे तर उत्तर आपलं परफेक्ट येणार आहे. बघा आता दिलेल्या वाक्यातील व्हॉइस बदलण्यासाठी कर्ता, क्रियापद, कर्म व पूरक ओळखता येणे अत्यावश्यक असते. नुसतं आवश्यकच नाही म्हणू आपण, तर अत्यावश्यक असते. कारण याशिवाय तुम्ही उत्तर परफेक्टली घेऊ शकत नाही. दिलेल्या वाक्यातील व्हॉइस बदलण्यासाठी कर्ता, क्रियापद, कर्म व पूरक ओळखता येणे अत्यावश्यक असते. मग हे 4 घटक कसे ओळखायचे ते अतिशय सोप्या पद्धतीने आता आपण सुरू करूया. बघा, पहिला जो आहे कर्ता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सब्जेक्ट. ओके, तर कर्ता कसा ओळखायचा यासाठी आता त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या बघू आपण. पहा, वाक्यातील
क्रिया करणाऱ्या शब्द लक्षात घ्या बरं का. क्रिया करणारा, हे पहा, करता करणारा. तर वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कर्ता असे म्हणतात. महत्वाचं आहे, प्रत्येक वाक्याचा अर्थ क्लिअर लक्षात येण्यासाठी आपल्याला वाक्यातील हे घटक ओळखता येणं खूप गरजेचं आहे. चेंज द व्हॉइसमध्ये तर आहेच, पण इतर वेळी सुद्धा जेव्हा तुम्ही लँग्वेजचा यूज करता, इंग्लिश एक लँग्वेज म्हणून वापरता, त्यावेळेस आपल्याला समोरच्याने बोललेले वाक्यांचा परफेक्टली करेक्टली अर्थ कळण्यासाठी कर्ता क्रियापद कर्म काय आहेत हे जर लक्षात आलं तर बरोबर आपल्याला समजेल की त्याचा अर्थ काय होतो. याचं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो पहा. समजा वाक्य आहे पहा, आय टोल्ड. याचा अर्थ काय होतो पहा. आय टोल्ड, मी सांगितले. आणि आय वॉज टोल्ड. आय वॉज टोल्ड हे जे वाक्य आहे हे आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आय वॉज टोल्ड, आय हा कर्म म्हणून आलेला आहे पहा. मला सांगितले गेले म्हणजे सांगण्याची क्रिया करणारा मी नाहीये, तर मला सांगितले गेले म्हणजे सांगण्याची क्रिया माझ्यावर झालेली आहे. म्हणून आय वॉज टोल्ड या वाक्यामध्ये आय हे कर्म आहे. आणि जे पहिलं सांगितलं तुम्हाला, आय टोल्ड, मी सांगितले, सांगण्याची क्रिया करणारा मी आहे. म्हणजे ह्या वाक्यात आय हा कर्ता आहे. त्यामुळे वाक्यात कर्ता आणि कर्म हे जर नीट ओळखता आले तुम्हाला तर त्या वाक्याचा अर्थ नीट कळेल, नाही तर गोंधळ होऊ शकतो. जसं आय टोल्ड, मी सांगितले, आय वॉज टोल्ड, मला सांगितले गेले. फरक लक्षात आला ना. हा पहा, इंग्लिश जेवढी सोपी आहे तितकीच विचारपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे, कारण यात खूप बारकावे आहेत पहा. आणि ते तुम्ही जेवढे लक्षात घेताल तितका इंटरेस्ट तुमचा या इंग्लिश लँग्वेजबद्दल वाढत जाईल. ठीक आहे, बघा तर, वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कर्ता असे म्हणतात. वाक्यात जो शब्द क्रिया करतो तो कर्ता आहे. तर याचं एक्झाम्पल पाहूया. आता दोन एक्झाम्पल्स मधून आपण लक्षात घेऊ. सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. बघा, हे सेंटेन्स दिलंय आणि यात जर पुढे तुम्हाला सूचना आली चेंज द व्हॉइस, तर सर्वात अगोदर आपल्याला ह्या वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म व पूरक हे घटक ओळखता यावे लागतात. आणि मग पुढची स्टेप आहे की त्याचं व्हॉइस कसं बदलायचं आहे. त्यामुळे आता हे सर्व घटक आपण कसे ओळखायचे टप्प्याटप्प्याने बघतोय. त्यात पहिलं आपण पाहतोय की कर्ता, सब्जेक्ट. वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कर्ता असे म्हणतात. मग हे जे वाक्य दिलंय, सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग, यात कर्ता काय आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला ह्या वाक्यात क्रिया करणारा जो आहे तो शोधावा लागेल. मग बघा, या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. सत्यजित सकाळी आंबा खातो. क्रिया कशाची आहे? खाण्याची. आणि ही खाण्याची क्रिया करणारा कोण आहे? बघा, सत्यजित सकाळी आंबा खातो. खाण्याची क्रिया करणारा कोण आहे? सत्यजित. मग क्रिया करणारा सत्यजित हा काय झाला? कर्ता. आले लक्षात? क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कर्ता म्हणतात. मग खाण्याची क्रिया करणारा सत्यजित हा आहे वाक्यातील कर्ता. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. वन ऑफ द थीव्स had killed Rani with a knife. बघा, हे सेंटेन्स आहे आणि यात कर्ता काय आलाय तो शोधायचा आहे. वाक्य खूप लेंदी आहे, मोठं आहे, म्हणून मग लगेच काही जण याचं उत्तर लिहिण्याचा विचारच करत नाहीत, सोडून देतात. असं करायचं नाहीये. वाक्य किती मोठं असू द्या, किती छोटं असू द्या, उत्तर त्याच पद्धतींचा वापर करून आपल्याला लिहायचं आहे. बघा आता, चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. क्रिया कशाची आहे? ठार करण्याची. आणि ठार करण्याची क्रिया करणारा चोरांपैकी एक. चोरांपैकी एकाने ठार केले होते ना, मग क्रिया करणारा, ठार करण्याची क्रिया करणारा कोण आहे? चोरांपैकी एक हा क्रिया करणारा आहे. म्हणजेच वन ऑफ द थ्यूज
हा क्रिया करणार आहे आणि क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला, म्हणजे पहा, क्रिया करणारा एक शब्द असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त शब्द देखील असू शकतात. मग चोरांपैकी एकाने ठार केले होते, मग ही क्रिया करणारा वन ऑफ द थीव्ज हा आहे कर्ता. आले का लक्षात? अशा पद्धतीने आपण कर्ता शोधू शकतो. वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला कर्ता असे म्हणतात. या ठिकाणी खाण्याची क्रिया करणारा सत्यजित हा कर्ता आहे आणि या ठिकाणी ठार करण्याची क्रिया करणारा चोरांपैकी एक हा कर्ता आहे, म्हणजे वन ऑफ द थीव्ज हा कर्ता आहे. कर्त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त शब्द सुद्धा येऊ शकतात. म्हणूनच म्हटलंय क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कर्ता असे म्हणतात. ठीक आहे. आता दुसरा घटक बघा या ठिकाणी, सेंटेन्स एलिमेंट दुसरं, ज्याला आपण म्हणतोय क्रियापद, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, व्हर्ब. ओके. आता क्रियापद कसं ओळखायचं ते बघा बरं का. याची डेफिनेशन जसं इथं आपण पाहिलं त्याचप्रमाणे, क्रियापद खूप सिंपल आहे. क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला, म्हणजे इथं सुद्धा आहे पहा, एक शब्द असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात. क्रिया दर्शविणाऱ्या म्हणजेच क्रिया व्यक्त करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला क्रियापद असे म्हणतात. मग वाक्य पुन्हा हेच विचारात घेऊ आपण, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि समजायलाही सोपं जाईल. बघा, इथं आपण पाहिलं की क्रिया करणारा कर्ता. आता आपल्याला बघायचंय क्रियापद व्हर्ब. क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला क्रियापद म्हणतात. मग ह्या वाक्यामध्ये क्रिया कशाची आहे ते आपल्याला बघावं लागेल. मग पुन्हा एकदा आपण याच वाक्यांचा विचार करू. बघा, दोन्ही सेंटेन्सेस तेच पाहू आपण. फर्स्ट सेंटेन्स यापैकी आहे, सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. सत्यजित सकाळी आंबा खातो. क्रिया कशाची आहे? सत्यजित सकाळी आंबा खातो. क्रिया आहे खाण्याची, आणि ही खाण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता या वाक्यामध्ये? करेक्ट. काय आहे? इट्स. क्रिया खाण्याची आहे आणि खाण्याची क्रिया दर्शवणारा हा शब्द आहे, कारण याचा अर्थ आहे खातो. क्रिया दर्शवणारा शब्द आहे ना, खातो. मग क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला काय म्हणणार आपण? क्रियापद. म्हणजेच इट्स हे वाक्यातील क्रियापद आहे. ओके. पुढचं वाक्य पहा, चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. क्रिया कशाची आहे? ठार करण्याची. मग ही ठार करण्याची क्रिया दर्शवणारा कोणता शब्द किंवा शब्दसमूह आहे? ठार केले होते. किल्ड. बरोबर आहे. किल्ड, यातून किल हा जो शब्द, याचा अर्थ आहे ठार करणे, क्रियादर्शक शब्द आहे ना. पण या वाक्यामध्ये पहा, किल्ड हे मुख्य क्रियापद आहे आणि त्या अगोदर आलेलं हॅड हे साह्यकारी क्रियापद आहे. म्हणजेच एकूण क्रियापद आहे हॅड किल्ड. हॅड किल्ड, ठार केले होते, हे क्रियादर्शक शब्दसमूह आलेला आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द आहे, म्हणजे हा काय झाला? शब्दसमूह. म्हणजे क्रियापदात एक शब्द असू शकतो किंवा अनेक शब्द पण असू शकतात. मग इट्स हे क्रियापद आहे आणि हॅड किल्ड हे सुद्धा क्रियापद आहे. ओके, समजलंय का? क्रियापद क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला क्रियापद असे म्हणतात. समजलंय? कर्ता आणि क्रियापद पाहिले. आता आपण बघणार आहोत कर्म. कर्म ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑब्जेक्ट. बघा आता नंबर 3, पुढचा घटक आहे कर्म. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? ऑब्जेक्ट. ओके. कर्म कशाला म्हणतात पहा. यापूर्वी आपण पाहिलं की क्रिया करणारा कर्ता, क्रिया दर्शवणारं क्रियापद. आता बघा, वाक्यातील क्रिया ज्यावर घडते
त्यास कर्म असे म्हणतात. बघा, वाक्यात जी क्रिया आहे ती क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणतात. आणि कर्माचे दोन प्रकार पडतात पहा. बघा, खूप सिंपल आहे ओळखणं सुद्धा. कर्माचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे पहा, प्रत्यक्ष कर्म. हा, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. फार महत्वाचं आहे बरं का हे. हा, प्रत्यक्ष कर्म. हा, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं. पण कर्माचे जे दोन प्रकार आहेत, प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष कर्म. तर हे कसे ओळखायचे ते पाहू आपण. हा, खूप सिंपल आहे, इंटरेस्टिंग पण आहे. वाक्यातील क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला असता येणारे उत्तर प्रत्यक्ष कर्म असते. बघा, म्हणजे जे क्रियापद आहे वाक्यातलं त्याला प्रश्न विचारायचा काय, जे उत्तर येतं ते प्रत्यक्ष कर्म. एक्झाम्पल पाहायचं, ते सेंटेन्स घेऊ आपण. सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. हा, या वाक्यामध्ये आता आपल्याला शोधायचं कर्म काय आहे. त्यापूर्वी आपण विचार करू क्रियापद आणि कर्ता हे काय आहेत. सत्यजित सकाळी आंबा खातो, खाण्याची क्रिया आहे. ही खाण्याची क्रिया दर्शवणारा शब्द काय आहे? इट्स. हे आहे क्रियापद. ओके, ही क्रिया करणारा काय पहा बरं. खाण्याची क्रिया करणारा कोण आहे? सत्यजित सकाळी आंबा खातो. मग खाण्याची क्रिया करणार आहे सत्यजित. मग हा झाला तुमचा कर्ता. ओके, आता तुम्हाला शोधायचं आहे कर्म, त्यात प्रत्यक्ष कर्म. मग काय करायचं आहे, तर वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला काय हा प्रश्न विचारायचा. मग क्रियापद काय तुमचं या वाक्यातलं? सत्यजित सकाळी आंबा खातो. क्रियापद आहे खातो. याला प्रश्न विचारा काय. खातोला प्रश्न विचारला काय, म्हणजेच प्रश्न झाला काय खातो. उत्तर काय येईल बरं? सत्यजित सकाळी आंबा खातो. काय खातो? आंबा. म्हणजे उत्तर आलं अ मँगो. आणि काय प्रश्न विचारून जे उत्तर येतं तेच काय असतं तुमचं? प्रत्यक्ष कर्म. म्हणजे अ मँगो हे आहे प्रत्यक्ष कर्म. ओके, लक्षात आलंय? काय हा प्रश्न विचारून येणार उत्तर म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी दुसरा आपण पाहू अप्रत्यक्ष कर्म. दुसरा उपप्रकार जो आहे कर्माचा, अप्रत्यक्ष कर्म, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वरील प्रमाणे सिंपल आहे पहा. हा, इथं सुद्धा तेच करायचं. वर जे केलं ते, फक्त प्रश्न वेगळा असणार आहे. बघा, वाक्यातील क्रियापदाला कोणाला, आता प्रश्न पहा काय विचारायचा आहे? कोणाला. हा प्रश्न विचारला असता येणारे उत्तर अप्रत्यक्ष कर्म असते. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा, क्रियापदाला जर आपण काय हा प्रश्न विचारला तर येणारं उत्तर असतं काय? प्रत्यक्ष कर्म. जसं या ठिकाणी क्रियापदाला प्रश्न विचारला आपण, उत्तर आलं अ मँगो, हे झालं प्रत्यक्ष कर्म. आता वाक्यातील क्रियापदाला कोणाला हा प्रश्न विचारायचा आहे? कोणाला. हा प्रश्न
कशाला विचारायचं आहे? वाक्यातील क्रियापदाला. मग एक्झाम्पल पाहायचं. हा, वन ऑफ द थीव्ज, तेच पूर्वी पाहिलेलंच वाक्य घेऊ आपण. हॅड किल्ड राणी विथ अ नाईफ. चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. क्रिया कशाची आहे? ठार करण्याची. आणि ठार करण्याची क्रिया दर्शवणारं हॅड किल्ड हे आहे क्रियापद. ओके. आणि ही क्रिया करणारा कोण आहे? चोरांपैकी एक, म्हणजे वन ऑफ द थ्यूज हा आहे करता. आता क्रियापदाला कोणाला हा प्रश्न विचारा, जे उत्तर येतं ते असणार आहे अप्रत्यक्ष कर्म. क्रियापद आहे ठार केले होते, याला प्रश्न विचारा कोणाला. कोणाला ठार केले होते? उत्तर काय येतं बघा बरं. चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. कोणाला ठार केले होते? उत्तर आलं राणीला, म्हणजे राणी हे उत्तर आलेलं आहे. आणि कोणाला प्रश्न विचारून जे उत्तर आलंय ते काय आहे? आता अप्रत्यक्ष कर्म. समजलंय? क्रियापदाला जर तुम्ही काय प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते असतं प्रत्यक्ष कर्म, आणि क्रियापदाला कोणाला हा जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते असतं अप्रत्यक्ष कर्म. लक्षात घ्या, या ठिकाणी काही वाक्यांमध्ये फक्त प्रत्यक्ष कर्म असतात, काही वाक्यांमध्ये फक्त अप्रत्यक्ष कर्म असतात, किंवा काही वाक्यांमध्ये दोन्हीही कर्म येऊ शकतात. बरं का, लक्षात घ्या. तर दोन्हीही कर्म वाक्यात येऊ शकतात असं एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू. बघा, द किंग गेव द क्वीन अ फ्लॉवर ॲज अ टोकन ऑफ लव्ह. बघा, या सेंटेन्समध्ये आता आपल्याला शोधायचं आहे की कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक काय आहे. तर यात आता आपण काय बघतोय? सध्या कर्म. तर या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म दोन्हीही आलेले आहेत का ते पाहायचे. कारण मगाशीच काय म्हटलं आपण की काही वाक्य असे असतात की त्यात फक्त प्रत्यक्ष कर्म येतं, काही वाक्य असे असतात की त्यामध्ये फक्त अप्रत्यक्ष कर्म येतं. पण या ठिकाणी आता आपण असं वाक्य बघतोय ज्यात प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म दोन्हीही आलेले आहेत. बघा, मग द किंग गेव द क्वीन अ फ्लॉवर ॲज अ टोकन ऑफ लव्ह. अर्थ काय होतो बघा. राजाने राणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून फूल दिले. क्रिया कशाची आहे? सर्वात अगोदर आपण क्रिया कशाची आहे ते शब्द शोधा, म्हणजे क्रियापद ओळखायचं अगोदर. क्रिया कशाची आहे? देण्याची. आणि देण्याची क्रिया दर्शवणार गेव हे काय झालं तुमचं? क्रियापद. ओके. ही क्रिया करणारा कोण आहे? देण्याची क्रिया करणारा कोण आहे? राजाने राणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून फूल दिले. देण्याची क्रिया करणारा कोण आहे? राजा, म्हणजे द किंग हा झाला तुमचा कर्ता. ओके. आता जे क्रियापद आहे त्याला पहिला प्रश्न विचारायचा काय. काय प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते असतं प्रत्यक्ष कर्म. मग काय हा प्रश्न विचारा क्रियापदाला. क्रियापद आहे गेव, दिले. दिले याला प्रश्न विचारला काय, म्हणजेच प्रश्न झाला काय दिले. काय उत्तर येईल बरं? राजाने राणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून फूल दिले. काय दिले? फूल दिले. म्हणजेच काय प्रश्न विचारून उत्तर आलंय? अ फ्लॉवर. मग हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म. ओके. आता क्रियापदाला दुसरा प्रश्न विचारा कोणाला. क्रियापद आहे दिले, याला प्रश्न विचारला कोणाला. कोणाला दिले? उत्तर आलं राणीला. राजाने राणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून फूल दिले. कोणाला दिले? राणीला, म्हणजे द क्वीन हे उत्तर आलेलं आहे. आणि कोणाला प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते काय असतं? मग अप्रत्यक्ष कर्म. बघा, या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म दोन्हीही आलेले आहेत. आणि या अगोदर जे सेंटेन्स पाहिले त्यात एकतर प्रत्यक्ष होतं किंवा अप्रत्यक्ष होतं.
पण कधी कधी दोन्ही पण कर्म असू शकतात. ठीक आहे, आता हे समजलंय. वाक्यातील क्रिया करणारा, कर्ता, क्रिया दर्शवणारं क्रियापद, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. म्हणजेच काय, क्रियापदाला काय प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते प्रत्यक्ष कर्म आणि क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते अप्रत्यक्ष कर्म. आता आपण चौथा एक घटक महत्वाचा जो आहे तो बघतोय, पूरक. पूरक कसं शोधायचा, खूप सिंपल आहे हे सुद्धा. पूरकला इंग्लिशमध्ये म्हणतात पहा, कॉम्प्लिमेंट. ओके, तर आता कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक हे कसं ओळखायचं बघा. यासाठी वर जे आपण घटक ओळखले ना त्याचाच आधार घ्यायचा आहे. हे ओळखण्यासाठी फारसं वेगळं काही करायची गरज नाहीये तुम्हाला. तर पहा, वाक्यातील कर्ता, क्रियापद व कर्म सोडून असणाऱ्या इतर भागास पूरक असे म्हणतात. बघा किती सिंपल आहे. वाक्यातील कर्ता, क्रियापद व कर्म सोडून असणाऱ्या इतर भागास पूरक असे म्हणतात. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म ओळखले की जे शिल्लक राहील ते पूरक समजायचं. सिंपल आहे ना. मग आता हे जे पूरक असतं ते पूरक नेमकं काय करतं ते पण आपल्याला माहित पाहिजे ना. जसं आपण पाहिलं की क्रिया करणारा कर्ता, क्रिया दर्शवणारं क्रियापद, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. मग पूरकचं काम काय आहे, तर बघा, जी क्रिया असते ना वाक्यातली त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं. हे काय सांगतं पहा, वाक्यातील क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली, कशी झाली हे सांगण्याचं काम करतं पूरक. तर बघा, क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली व कशी झाली. ह्या चार गोष्टी पहा. क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली आणि कशी झाली हे आपल्याला पूरक सांगत असतं. हे पूरक दर्शविते. ओके, ठीक आहे. तर कर्ता, क्रियापद आणि कर्म सोडून जो इतर भाग आहे त्याला पूरक म्हणतात. आणि पूरक सांगतंय की क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली, कशी झाली. याचे एक्झाम्पल्स पहा. पुन्हा आपण ते पहिलेच देऊन सेंटेन्सेस घेऊ आणि त्याशिवाय एक वेगळं पण पाहू. आता समजायला सोपं जाईल आपल्याला. ओके, सत्यजित ईट्स अ मँगो इन द मॉर्निंग. आपल्याला चेंज द व्हॉइस ही सूचना जर कंसात दिसली तर सर्वप्रथम आपण त्या वाक्याचा अर्थ विचारात घ्यायचा आणि मग त्यातील हे चारही घटक ओळखण्यासाठी सुरुवात करायची. मग सत्यजित सकाळी आंबा खातो. सर्वप्रथम पहा, क्रिया कशाची आहे, ती क्रिया दर्शवणारा शब्द क्रियापद. मग खाण्याची क्रिया आहे ना, सत्यजित सकाळी आंबा खातो. खाण्याची क्रिया दर्शवणारं इट्स हे झालं तुमचं क्रियापद. ओके, ही क्रिया करणारा सत्यजित, क्रिया करणारा काय असतो, कर्ता. त्यानंतर आता क्रियापदाला प्रश्न विचारू आपण, काय काय खातो. खातो हे क्रियापद आहे ना. काय खातो, उत्तर आलं अ मँगो. हे झालं तुमचं कर्म. पाहिजे त्याला प्रत्यक्ष कर्म असंही संबोधा किंवा डायरेक्ट कर्म म्हटलं तरी चालेल. जर दोन कर्म असतील तर मग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं मेन्शन करा आणि नाहीतर नुसतं एकच असेल तर फक्त कर्म म्हटलं तरी चालेल. खाण्याची क्रिया आंब्यावर झालेली आहे किंवा खातोला आपण प्रश्न विचारला काय काय खातो, उत्तर आलं आंबा. हे झालं कर्म. काय हा प्रश्न विचारला ना तो दुसरा पण प्रश्न विचारायचा बरं का क्रियापदाला, कोणाला. खातोला प्रश्न विचारा कोणाला, कोणाला खातो, उत्तर येतं का पहा बरं.
सत्यजित सकाळी आंबा खातो. खातो काय खातो? आंबा. कोणाला खातो? उत्तर येतं का? नाही. म्हणजे कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, म्हणजे ह्या वाक्यात दुसरं कर्म अप्रत्यक्ष कर्म नाहीये. मग आता पहा, कर्ता क्रियापद आणि कर्म सोडून जो इतर भाग आहे, कर्ता क्रियापद व कर्म सोडून असणाऱ्या इतर भागास काय म्हणतात? पूरक. मग हे कर्ता क्रियापद आणि कर्म सोडून जो इतर भाग आलाय, इन द मॉर्निंग, हे काय झालं तुमचं? पूरक. आलं लक्षात? हे 3 घटक सोडून जे असतं ते पूरक असतं. आणि पूरकचं काम काय आहे बघा ना, क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली, कशी झाली, हे पूरक दर्शवतं. मग इथे जे आहे खाण्याची क्रिया, त्याच्याबद्दल काय माहिती सांगतं हे पूरक? इन द मॉर्निंग म्हणजे काय? सकाळी. हा, म्हणजे त्याने काय दर्शवलं? क्रिया केव्हा झाली. बरोबर का? सत्यजित सकाळी आंबा खातो, खाण्याची क्रिया केव्हा झाली हे याने दर्शवलंय, सकाळी. ठीक आहे, ओके. आता एक पुढचं एक्झाम्पल पाहूया. वन ऑफ द थीव्स, सर्व घटक ओळखता येतात का बघा बरं का. वन ऑफ द थीव्स हॅड किल्ड राणी विथ अ नाईफ. ओके. चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. क्रिया कशाची आहे? ठार करण्याची. मग क्रिया दर्शवणारं हॅड किल्ड हे झालं क्रियापद. ओके. ही क्रिया करणारा वन ऑफ द थीव्स हा झाला कर्ता. आता क्रियापदाला पहिला प्रश्न विचारायचा काय, आणि दुसरा प्रश्न विचारायचा कोणाला. क्रियापद आहे ठार केले होते. काय ठार केले होते? काय प्रश्न विचारला ना आपण. मग काय ठार केले होते? उत्तर काय येतं बघा बरं. चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. काय ठार केले होते? काय प्रश्न विचारून उत्तर येत नाही. मग दुसरा प्रश्न विचारा कोणाला. हा प्रश्न कोणाला आपण विचारणार आहोत? तर क्रियापदाला. ठार केले होते. कोणाला ठार केले होते? उत्तर काय आलं? राणीला. मग कोणाला प्रश्न विचारून जे उत्तर आलं ते आहे तुमचं कर्म. अप्रत्यक्ष कर्म आहे नाही. आणि बघा आता, कर्ता क्रियापद कर्म सोडून असणाऱ्या ज्या इतर भाग आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? कर्ता क्रियापद कर्म सोडून असणाऱ्या इतर भागाला पूरक. मग हा कर्ता हे क्रियापद आणि हे कर्म सोडून जे आलंय विथ अ नाईफ हे झालं तुमचं पूरक. आता हे पूरक काय दर्शवतंय बघा बरं का. विथ अ नाईफ, सुरीने. काय सांगतंय? क्रिया का झाली, केव्हा झाली, कोठे झाली की कशी झाली, काय दर्शवतं ते? चोरांपैकी एकाने राणीला सुरीने ठार केले होते. सुरीने ठार केले होते म्हणजे ठार करण्याची क्रिया कशी झाली ते सांगितलं याने. कशी झाली? सुरीने. म्हणजेच इथं दर्शवलंय पूरकने क्रिया केव्हा झाली, आणि इथं दर्शवतोय की क्रिया कशी झाली. ठीक आहे. आता वर जे एक्झाम्पल आहेत त्यातील सुद्धा पूरक आपण शोधू ना. बघा, द किंग गेव द क्वीन अ फ्लॉवर ॲज अ टोकन ऑफ लव्ह. राजाने राणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून फूल दिले. यात क्रियापद आहे गेव, देण्याची क्रिया आहे ना. ही देण्याची क्रिया करणारा द किंग हा झाला कर्ता. क्रियापदाला काय प्रश्न विचारून आपण उत्तर आलं? अ फ्लॉवर. काय दिले? फूल. हे झालं प्रत्यक्ष कर्म. आणि दुसरा प्रश्न विचारला क्रियापदाला कोणाला. कोणाला दिले? उत्तर आलं राणीला, द क्वीन. हे झालं अप्रत्यक्ष कर्म. आणि कर्ता क्रियापद व कर्म सोडून काय आहे ते झालं पूरक. मग कर्ता क्रियापद आणि कर्म सोडून आलेलं ॲज अ टोकन ऑफ लव्ह. हा, हे काय झालं तुमचं? पूरक. ठीक आहे, आलंय, ओळखता आलंय. तर अशा पद्धतीने आपण वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म आणि पूरक शोधू शकतो. कारण दिलेल्या वाक्याचं व्हॉइस बदलण्यासाठी हे कर्ता क्रियापद कर्म पूरक ओळखता येणं अत्यावश्यक असतं. आणि आपण अतिशय तपशीलवार पाहिलेलं आहे इथे की हे घटक कसे ओळखायचे, सेंटेन्स एलिमेंट्स कसे ओळखायचे. कारण हे जर ओळखता आले तरच तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी पुढे जाता येऊ शकतं. मला वाटतं भरपूर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पण याशिवाय देखील आपल्याला अजून काही गोष्टी या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत की व्हॉइस बदलताना काय करायचं आहे.
आणि मग आपण प्रत्यक्षात व्हॉइस कसं बदलायचं याला सुरुवात करणार आहोत. बघा आता यानंतर आपण बघणार आहोत की वाक्याचं व्हॉइस बदलताना अजून एका घटकाचा आपल्याला बदल करावा लागतो. जसं इथं आपण पाहिलंय की हे 4 घटक आपल्याला ओळखावे लागतात. समजलेत ना? क्रिया दर्शविणारा क्रियापद, क्रिया करणारा कर्ता, क्रियापदाला काय हा प्रश्न विचारून येणारा उत्तर प्रत्यक्ष कर्म, क्रियापदाला कोणाला हा प्रश्न विचारून येणारा उत्तर अप्रत्यक्ष कर्म, आणि कर्ता क्रियापद कर्म सोडून जो इतर भाग आहे ते पूरक. तसं इथं पण पाहिलं इट्स क्रियापद, क्रिया करणारं सत्यजित कर्ता, ज्याच्यावर क्रिया झाली किंवा क्रियापदाला काय प्रश्न विचारून उत्तर आलं अ मँगो हे झालं कर्म, आणि कर्ता क्रियापद कर्म सोडून आलेलं इन द मॉर्निंग हे पूरक आहे. आले न ओळखता? तर तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत राहा की दिलेल्या वाक्यातील कर्ता काय आहे, क्रियापद काय आहे, कर्म पूरक काय आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजेच. ओके, आता आपण बघूयात की व्हॉइस बदलण्यासाठी अजून आपल्याला काय करावं लागतं. खूप सिंपल आहे, एक 2-3 मिनिटांमध्ये होईल आणि प्रत्यक्षात मग आपण वाक्याचं व्हॉइस कसं बदलायचं याला सुरुवात करूया. बघा, व्हॉइस बदलण्यासाठी या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे. तर दिलेल्या वाक्यात व्हॉइस बदलताना खालील सर्वनामांची उत्तरात, हे फार महत्वाचं आहे, उत्तरात जागा बदलल्यास त्या सर्वनामांचा बदल खालील प्रमाणे करावा. बऱ्याच जणांना हे बदल कसे होतात आणि का होतात हेच लक्षात येत नाही. तर तेच आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की दिलेल्या वाक्यात व्हॉइस बदलताना म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह दोन्हीही करताना खालील सर्वनामांची, म्हणजे आता आपण जे सर्वनाम पाहणार आहोत त्या सर्वनामांची उत्तरात जागा बदलली तर त्या सर्वनामांचा बदल खालीलप्रमाणे करावा. बघा आता, आय हे सर्वनाम आहे. आय हे सर्वनाम दिलेल्या वाक्यात आहे आणि जर समजा हे सर्वनाम दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला आलंय आणि उत्तर लिहिताना जर त्याची जागा बदलली, म्हणजे सुरुवातीला आलेलं हे सर्वनाम जर वाक्याच्या मध्ये आलं किंवा शेवटी आलं, म्हणजे काय झाली, त्याची जागा बदलली. जर याची जागा बदलली तर त्या आयचा बदल करतात मी. लक्षात घ्या, आईचा बदल मी असा करतात. आणि त्याचप्रमाणे जर वाक्यात मी हा शब्द असेल आणि मीची जरी उत्तर लिहिताना जागा बदलली तर मीचा बदल करतात आय. लक्षात ठेवा, दोन्हीकडे आपण बाण केलेला आहे. म्हणजे आईचा बदल करतात मी आणि मीचा बदल करतात आय. पण केव्हा? या सर्वनामांची उत्तरात जागा बदलली तरच हा बदल करायचा. म्हणजे सर्वनाम सुरुवातीला आलंय आणि उत्तर लिहिताना जर ते मध्ये किंवा शेवटी गेलं म्हणजे जागा बदलली तर त्याचा बदल हा करायचा. किंवा हे पण सर्वनाम जिथं आलेलं आहे दिलेल्या वाक्यात तिथं न लिहिता त्याची जागा बदलली तर त्याचा पण बदल करायचा आय. जागा बदलली तरच बदल करायचा. याचाच अर्थ काय, समजा हे सर्वनाम जर सुरुवातीला आलेलं आहे आणि उत्तर लिहिताना त्याची जागाच बदलली नाही तर त्याचा बदल होणार नाही. ठीक आहे. पण जागा व्हॉइस बदलताना ही जागा जनरली बदलतेच, म्हणजे हे बदल आपल्याला जनरली करावेच लागतात. पण जागा बदलली तरच बदल करायचे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हे जर सर्वनाम असेल आणि त्याची जर उत्तर लिहिताना जागा बदलली तर हिचा बदल करतात हिम. आणि जर हिम असेल वाक्यात आणि हिमची जागा बदलली तर हिमचा बदल करतात ही. आहे ना, सिंपल. त्यानंतर आहे शी. शीचा बदल करतात हर आणि हरचा बदल करतात शी. वीचा बदल अस आणि असचा बदल वी. आणि लास्ट वन आहे पहा दे. ओके, देचा बदल करतात पहा
देम. आणि जर देम असेल दिलेल्या वाक्यात आणि उत्तर लिहिताना त्याची जागा बदलली तर देमचा बदल होईल दे. आले लक्षात? तर अशा पद्धतीने दोन्हीकडेही बाण दर्शवलेले आहेत, म्हणजे याचा बदल हा आणि याचा बदल हा, सर्व मध्ये लक्षात ठेवायचं. पण केव्हा? जर उत्तर लिहिताना जागा बदलली तरच अशा पद्धतीने बदल करायचा आहे. ओके. आता ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या की व्हॉइस बदलण्यासाठी दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक कसं ओळखायचं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हॉइस बदलताना हे सर्वनाम जर वाक्यात आले आणि उत्तर लिहिताना त्यांची जागा बदलली तर त्यांचा बदल कसा करायचा, एवढं नीट लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत की प्रत्यक्षात ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. ठीक आहे. अतिशय तपशीलवार आणि टप्प्याटप्प्याने आपण हे सर्व खूप सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत. तर पुढच्या पार्टमध्ये भेटूया ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. पण तोपर्यंत हे सर्व आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आपल्याला वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्मपूरक हे घटक ओळखता आले पाहिजे. तर त्याचा पुरेसा सराव करा. तुमच्यासमोर कोणतंही वाक्य जर दिसलं तर त्या वाक्यातील हे सर्व घटक ओळखण्याचा प्रयत्न करा. भरपूर प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला व्हॉइस बदलण्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार नाही. कारण तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला पटकन जे काय दिलेलं वाक्य आहे त्यातील हे चारही घटक पटकन व्यवस्थित ओळखता येतील. आणि मग ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे आपल्याला सहज जमेल. तर आता भेटूया आपण पार्ट 33 मध्ये पुढच्या भागामध्ये.